नमस्कार. आज आपण पार्थ योजना बघणार आहोत. तर पार्थ आधी त्याचा आपण फुल फॉर्म बघूया. पार्थ या योजनेचा फुल फॉर्म काय आहे? तर पोलीस आर्मी रिक्रुटमेंट ट्रेनिंग हुनर हा झाला फुल फॉर्म. त्याच्यानंतर ही योजना कोणत्या सरकारची आहे? तर मध्य प्रदेश सरकारची आहे. ठीक आहे, मध्य प्रदेश सरकारची. आणि ह्या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, जे राज्यातील तरुण आहेत त्यांना भारतीय सैन्य, नंतर पोलीस आणि निमलष्करी दलात प्रवेशासाठी पूर्व भरती प्रशिक्षण देणं हे त्या योजनेचा मुख्य उद्देश आहे. बरं, दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, कोणाला हेच लक्षात राहत नसेल की पार्थ ही योजना मध्य प्रदेश सरकारची आहे, त्यांच्यासाठी एक छोटी ट्रिक सांगते, नीट लक्षात ठेवा. बघा कसं लक्षात ठेवायचं. पार्थचा अर्थ काय होतो? अर्जुन. अर्जुनाला ज्ञान कोणी दिलं होतं? श्रीकृष्ण भगवानांनी. आणि हे ज्ञान कुठे दिलं होतं? कुरुक्षेत्रावर. जेव्हा युद्ध सुरू होणार होतं तेव्हा बरोबर मधोमध, म्हणजे कुरुक्षेत्राच्या मधोमध, हे आपण कोरिलेट करण्यासाठी मी सांगते आहे. ठीक आहे, तुम्ही जर महाभारत बघितलं असेल, एका साईडला कौरवांचं सैन्य, एका साईडला पांडवांचं सैन्य आणि मध्ये यांचा रथ. आणि श्रीकृष्ण भगवान कोणाला? अर्जुनाला ज्ञान देत आहे. त्या अर्जुनावरून पार्थला मध्यभागी ज्ञान देत आहे, मध्ये ज्ञान देत आहे. त्यावरून लक्षात ठेवणं, मध्य प्रदेश सरकारची ही योजना आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही योजना सहजगत्या आपल्या लक्षात राहते. धन्यवाद.